मस्त झोप लागली आहे. आले का हो तुम्ही? हा आलो ना मी. जरा साफसफाई केली आणि म्हटलं अंग टाकते. बरं झालं ना झोपली तर. आले का तुम्ही बियाणं? नाही मी तर शेतातच गेलतो ना. तो पैशाचाच तर विचार करून राहिलो मी. कोणाजवळून उधार मागून पाहायला पाहिजे होते तुम्ही. कोण देते वा आता, सध्या सगळेलेच काम आहे. ते तर आहे व आता तर ते सगळे येतील अधिकच्या महिना करायले तर त्यांना कपडे लत्ते घ्यानी लागणार काय? हा ते तर आहे. आता कराच तर लागन. तर आपण सोन्याची अंगठी करून नि राहिलो तो तांब्या पित्याचं काही भांड घ्या लागन. ते तर घ्या लागन. आता पाहतो या वर्षी किती खर्च आले आपल्याला. आणि त्याचं लग्न करायला लागलो, घराचं काम केलं. ह्या गोष्टी सगळ्या करण्यास तर होते आपल्याला. आता घराचं कामही करा लागलंच होतं ना. आता तर रुपाचं ऍडमिशनही करा लागन हा हे सगळे खर्च तर लयच अर्जंट मध्ये आहे. आता तिचं कॉलेजचं फी भरा लागन आपल्याला तर. हाव ना, या वर्षी निवड खर्चच खर्च आहे. पिकाले भाव भेटला नाही काही नाही. सण आला की लय खर्च वाढते बापा. त्यात अधिकचा महिना. आता पोरीचा अधिकचा महिना नाही केला तर बरंही नाही वाटणार. सगळे लोक करतात ना, आपण आपल्या पोरीचा नाही केला तर मग बरं दिसत नाही. लोक तरी सोन्याची अंगठी करतील, काही करतील. आता आपली परिस्थिती नाही आहे. जशी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये करू आपण. तर लोकांना काय केलं ना आपण काय केलं त्याच्याकडे थोडी लक्ष द्यावं लागते. हा ते तर आहे. आता आपली कंडिशनच नाही करायची काही. आता जाऊ दे, आपली जी परिस्थिती आहे त्यात करू आपण. एखादं तांब्याचं भांड घेऊन ये आणि जवायसाठी ड्रेस. आणि त्या 4-5 बाया येऊन राहिल्या त्यांच्याकरता साडी घेऊन घे. आणि त्यासाठी जोडी करा लागन ना. मग करून घे ना, त्यात काय आहे. 3,000 रुपयाचे येतील आता. महाग झालं. जाऊ दे ना, महाग झालं तर महाग झालं. किती हजाराचं सामान येईन ते 15,000 येईन. आता पाय करा तर लागणच आपल्याला. केल्याशिवाय जमणार नाही. ते तर आहे मग कुठून आणसानो पैसे? आता पाहतो ना, ते कॉलेजच्या फीचे भरायचे ऍडमिशनचे ठेवले ना, त्यातून घेऊन घे जो. आणि घेऊन ये साडीच्या दुकानावर जाऊन साडी घेऊन ये, ड्रेसच्या दुकानावर जाऊन ड्रेस घेऊन ये. काय काय लागते तुले तर राजूले घेऊन जाय. पाहतो ना आता. त्याला बी नोकरी लागून जाईन तर बरं होईन. थोडासा हातभार तरी लागन आपल्याला. हा ते तर आहे. आता सगळं काही त्याच्या हाती आहे. लागायला तर पाहिजे त्याला नोकरी आता. हाव ना. आणि तुम्ही बी बियाणं घेऊन येत जा लवकर. बियाणं घेऊन येत जा, नाही तर तुम्हाला एक भेटन नाही, एक भेटणार नाही. हा आणतो ना मी. तू काही त्या बियांचं काही टेन्शन घेऊ नको. सध्या उधारीत घेऊन येईन मी ते. नाही त्याचे पैसे तर द्यास लागते ना. मग असं तर नाही आहे की द्यानी लागणार. तेव्हा पुरतं काम भागून जाते. कधी येतात ते? आता रविवारी सांगितलंय. आता रविवारी म्हणत होत्या येतो म्हणे. हाव काय, ठीक आहे ना. मग जवाई बी त्यांच्या सोबतच येतोय का मग? काय माहिती, आता सांगितलं तर होतं. पाहिजे ना, थोडाफार किराणाही आणा लागन. सांगून दे ना राजूले, घेऊन येईन तो. उधार घेऊन ये म्हणा त्या दुकानाहून, मग देऊन देऊ. ते तर आहे. या वेळेस लाईट बिल जास्त आलं आपल्याला. ते तर उन्हाळ्यात येतच राहते कूलर चालते तर. हाव ना. तुझ्या भावालाही बोलून घेजो ना, त्याचाही करून टाकजो रसाचा पाहुणचार. पाहू ना आता काय म्हणते तो तर. असं टाइम तर येईन तो. त्याला टाइम नसत तुझी भाव येईन. तिले तर बोलवा लागन ना करा सरायले. आता रुपा काही एवढं करू लागत नाही. वरची साफसफाई करते ते. आता हाय ते 2-3 दिवस तर करू लागन तुले. मग ते तर चालली. ते पोरगी पुण्याला चालली जाईन तर लय टेन्शन येते बापा. आता सध्या तर लय मला कसं तरी वाटते. जाऊ दे ना. आता राजूची नोकरी जर तिथं लागली तर राजू रूम करन, तर मग दोघं बहीण भाऊ एका रूम मध्ये राहतील. हाव ना, लागलीच पाहिजे. बरं होऊन जाईन. म्हणजे कसं भाडं भरायचं टेन्शन नाही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. मग माझ्या भावाची पोरगी राहते, हाई राहते आणि रुपाई राहते. आता पाहू ना काय होते तो. आता त्यालाही जाणार ना, उद्या जाते तो. हाव काय, उद्या चालला काय? संध्याकाळच्या 6च्या गाडीने चालला तो. आता झालाय त्याचं तिकीट बुक म्हणते. हाव काय? तोही मागत होता पैसे. तो म्हणे मी तिकीट तर काढली म्हणे, पण तिकडे गेलो होतं मग लागणच म्हणे आई खर्च, तर देऊन दे म्हणे थोडेफार पैसे. मग मी म्हटलं त्या बाबाला येऊ दे, द्यायला लावतो.
तर तुम्ही तर म्हणजे आता काय सांगू, कपडे घ्यायलेच नाही पैसे, इथं त्या पोरीच्या फी मधून पैसे द्या लागते आहे. आता तर असं वाटून राहिलं फालतू चाला हा अधिकचा महिना. लोक तर बापा बापा काय काय नाही करून राहिले. कोणी आपल्या जवायले चांदीची चप्पल करून राहिलं, कोणी सोन्याची अंगठी करून राहिलं, कोणी काय गोप करून राहिला, आणि काय बापा मोठे मोठे कार्यक्रम करून राहिले. धोंड्याचा महिना, धोंड्याचा महिना. ज्याचा जो असतो पैसा तो करते, आणि त्यात काय आहे, ज्याची त्याच्या परिस्थितीने सगळे वागते. हा व ते तर आहे. असं तुम्ही किती महागाचं घेताय आणि काय घेताय काही उपयोग नाही. तुमचं मन चांगलं पाहिजे. अव मन चांगलं असून आपलं कोण मन पाहिजे. लोकायले तर वस्तू दिसतात. काहून तू याहींना मागितली का सोन्याची अंगठी? नाही व, त्या बाई कायले मागती सोन्याची अंगठी गिंगटी. मी सांगते तुम्हाला, कोणी सांगते मले मी सोन्याची अंगठी केली न चांदीची अंगठी केली. करू दे ना, ज्याला जे करायचंय त्याला करू दे. आपल्याला जसं करायचं आहे तसं आपण करू. हा व ते तर काय, मी थोडी काही म्हणते आहे. तुझ्या भाऊनी बोलून राहिला का तुले अधिकच्या महिन्यासाठी? मागच्या वेळेस म्हणे तो ये म्हणे बाई रसाचा पाहुणचार करतो. मी म्हटलं नाही बापा, मी काही येत नाही. काय हो, कोणाच्या घरी 2 दिवस जा, ते त्यांच्या संसारात खुश आहे ना, मग आपल्याला काय करणार. हा हो ते तर आहे. आणि काय त्याच्या घरी आताच तर लग्न झालं आणि त्याचं तर साडी कपडे लत्ता सगळं घेतलं त्यानं, आणि आता डबल डबल खर्च देऊ काय. गेले तर एखादी साडी घेऊनच देतो तो. ते तर आहे व. काय गोष्टी करताय? काय नाही व बाई, काय गोष्टी करणार आहो. तेच तुझ्या ऍडमिशनचं का झालं तर आहे व माझी ऍडमिशन आई. हा व बाई ऍडमिशन झालं, पण अजून फी भरायची राहिली ना. हा मग भरून देतील ना बाबा, काय एवढं टेन्शन घेते. घ्या लागते व बाई टेन्शन. आई तुला लय टेन्शन घेत राहते. आता दादा लागतो ना नोकरीले मस्त. हा व लागलाच पाहिजे बिचारे, आता त्याच्यावरच आहे सगळं काही. आई तू काय करजो, मस्त दादा नोकरीला लागला ना की तूही पुण्यात येऊन जाजो, आणि बाबाही पुण्यात येऊन जातील. आम्ही काय करू व बाई तिथं पुण्यात येऊन, आपली शेती कोण पाहिन मग. लावून दे जा ना आई बाबा शेती. आता दादा नोकरी लागलेलं मग काय टेन्शन तुम्हाला. असं नसते होत बाई. जिथपर्यंत आमच्यानं होते तिथपर्यंत करतो बापा आम्ही, आणि आम्हाला थोडी त्या पुण्यात करमणार आहे. आम्ही राहतो आमच्या गावात. तुम्ही जा मस्त, कोणी नोकरी करा, कोणी शिक्षण करा. आम्ही राहतो बापा, आमचं घर आहे आणि आम्ही आहे. हाव काय बाबा, फिरायला ये जा ना बाबा. काय फिरतो व बाई, आपल्या विठ्ठलाच्या वारीला गेलो की बस आपलं फिरणं त्याच्यातच आलं. आपल्याला काही ते मोठे मोठे मॉल पाहायची जरूरत नाही ना, काही तो बीच पाहायची जरूरत नाहीये. अव बाबा तुम्ही आल्यावर मग आपण मस्त गणपती पुण्याला जाऊ ना. आता पाहू ना बाई, आता त्या विठ्ठलाचीच कृपा सगळी. सगळं चांगलं होते बाबा, तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ. बाई असं म्हटल्यानं नाही होत आई, मग टेन्शन घेऊन कोणतं बरं होणार आहे. आई जे होणार आहे ते तर होईनच ना. आई तू म्हणे ना पाहुणे येणार आहे, ताई येणार आहे. हा व येणार तर आहे बिचारे. आता त्यांच्यासाठी कपडे गिपडे घ्यासाठी पैशाचा विचार करतोय आम्ही. आई तू मग जाशील काय कपडे घ्याले? मलाही घ्यायचे होते आई, मलाही 2 टी-शर्ट घेऊन दे ना. आता मी पुण्याला जाईन तर मग घालायला गेलेले लागते ना. पाहतो ना आता पैसे उरले तर घेऊन देईन. आई मला घेऊनच दे, मला लागत नाही का बरं तू सांग. बाई रुपा असं नसते करत, पहिले आता साड्या गिड्या घेऊन घेऊ दे मला यांचं सगळं काही. आता पाय जवायला गेली असती चांदीची गिंदीची अंगठी, पण तेही नाही होऊ शकत. आई तू अशीच करतो, तुले काही मागितलं ना तू घेऊनच नाही देत. मी पैसे मागले की तू याजवळ राहतच नाही, आणि राजूनं मागले की लगेच तू देत. तू अशी काऊन करतं माझ्यासोबत? आव काही नाही केलं, तू ऐकत का नाही? जाई तू अशीच करते. बापा लेकरायले काही किंमत नाहीये की आपले आई वडील आपल्यासाठी काही कंडिशन मध्ये कमवून राहिले, काय करून राहिले काही जाणून आहे. फक्त त्यांना त्यांचं पाहिजे. ताईच्या जो काय कमी कपडे आहे का तरी इले कपडे पाहिजे. आता जाऊ दे ना, घेऊन दे तिले. मग अजून पुण्याला जाईन तर पाहिजे तिले कपडे. आता रोज कॉलेजमध्ये जायला लागणार नाही का तिले कपडे लत्ते? हा व मग काय आताच घेऊन द्यायचं काय. आता 2 पैसे उरले असते तर घेऊन दिले असते, त्यात काय आहे. पहिले 4-5 साड्या घेणं, सगळं काही करणं, पावणे रावणे त्यांना नेमंदी करा लागते त्यांचं. होते ना, जाऊ दे घेऊन दे जो. मग अजून ते फुगून बसन तर बोलणार नाही, काही करणार नाही.
मग अजून गेल्यावर तुलेच हे होईन. हा व घेऊन देतो ना. लय हट्टी बापा ही पोरगी. ते बी चांगलं घर भेटलं तर बरीच मजा आहे, नाही तर लय वांदे आहे. आपली अनिता लय समजूतदार आहे व. तिनं कधीच असा हट्ट केला नाही. आता प्रत्येक लेकरं काही एकसारखेच राहते का? वेगळे वेगळे राहते. कोणाले आपल्या परिस्थितीची जाणीव असते, कोणाले नसते. हा व ते तर आहे. हेही पोरग निवड उन्हातानाचं फिरत राहते साऱ्या गावात. गाडी घेऊन घेऊन फिरते. पेट्रोल पाणी लागत नाही का बरं? जाऊ दे ना, आता हाय 2 दिवस तर फिरन. कामानिमित्तच गेला असन कुठं ना कुठं. नाही व मय म्हणणं उन्हाळा चालू आहे, ऊन आहे मन घरात बसावणं. जाऊ दे, पुण्यात गेल्यावर येतो कायले तो. नोकरी गिकरी लागली तर तिथंच राहीन तो. हा व ते तर आहे. जरा घरावर खर्च नाही केला असता तर लय पैसा उरला असता आपल्या जवळ. आता तोही तर करणं जरुरी होता वा आपल्याले. हा ना बापा. आता थोड्या दिवसानं म्हटलं याचं लग्न करतो तर मग घराचं काम तर करावंच लागलं असतं आपल्याला. आता थोडी देते कोणी पोरगी. हा व ते तर आहे. आणि आताच थोडी करून राहिलो. आता 4 वर्षानं हिचं करू आणि मग नंतर त्याचं करून टाकू. ते तर हाय व. पाहू आता हिचं शिक्षण करू आणि चांगलं आलं तर मग करून टाकू हिचं लग्न. आता पाहू ना. आता एकाले तो दिला आपण बिझनेस करणाऱ्याले. आता पाहू हिच्या करता एखादा गव्हर्नमेंट नोकरीवाला भेटला तर बरंच आहे. गव्हर्नमेंट नोकरीवालाही काय व पैसे मागते, हुंडा घेते तो. आपल्या जो राहते तरी का पैसा. प्रत्येक थोडी मागते व. घेतातच व थोडेफार पैसे. नाही तर लग्न तरी चांगलं करून द्या. प्रत्येक जण थोडी समजूतदार असते. चांगल्या मोठ्या घरी जर आपल्या पोरीले दिलं तर आपल्यानं त्यांचं करणंही झालं पाहिजे. मग त्यांचे मान तान सगळं करणं झालं पाहिजे. हा व ते तर आहे. आता राजूसाठी तर काही टेन्शन नाही आहे. माझ्या भावाचीच पोरगी आहे. हा व ते तर समजलो. आपल्याला आता रुपाचंच टेन्शन आहे. आता अनिताले तर चांगलं घर भेटलं. आता रुपासाठी चांगलं पाहू आपण. हाव ते तर आहे. जातो मग मी उद्या कपडे घेऊन येतो. हा व चालली जाय ना. अजून हा पोरगही संध्याकाळी चाललं ना म्हणते. हा संध्याकाळी जातो म्हणते. मग तू कपडे लत्ते घेऊन ये त्याच्या गाडीवर जाऊन. हा ठीक आहे ना, मी तसंच करतो. बघा मंडळी, ह्या ताईने किती छान कमेंट केली आपल्याला. तुम्ही पण अशी कमेंट करा. मग तुमची पण कमेंट आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये शो करू. आणि चित्रा जावरकर ताई, खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहो. तुम्ही आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि तुम्ही पण आम्हाला आमचा व्हिडिओ टाकल्याबरोबर कमेंट करा. ज्याची फर्स्ट कमेंट असेल त्याची आम्ही व्हिडिओमध्ये कमेंट शो करू. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.